चिंता सरबराह उद्या दुपारी 2ला आज काही मुद्दे मांडण्यात आले। त्यांनी समोर न्यायाधीशांनी सुद्धा त्या प्रकारचा प्रतिसाद दिला। त्यांनी काही गोष्टी विचारल्या, त्याचं स्पष्टीकरण देताना व्यवस्थितरित्या तर्क मांडत कपिलजींनी पक्षाची बाजू मांडली आहे। प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्याची सुनावणी आता उद्या दुपारी पुन्हा पक्षाच्या बहुमतावर पण विचारणा करण्यात की बहुमत पण तपासावं लागणार आहे। पक्ष, ओरिजिनल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामधला फरक हा कशा रीतीने आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तो अधोरेखित करण्यात आला। आणि ओरिजिनल पक्षाचे जे अधिकार आहेत की कुठचंही पाऊल घेताना, कुठचीही नेमणूक विधिमंडळाच्या पक्षाच्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा पक्षाच्या असलेल्या घडणीमध्ये पक्षाने ठरवलेल्या चौकटीमध्येच त्या होतात आणि त्याला मान्यता ही सर्वसाधारणची मान्यता असते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा रीतीने उल्लंघन करून प्रकरणाची सुनावणी संपलेली आहे। शिवसेना आणि पक्ष आणि चिन्हासंदर्भात दाखले देत कोर्टानेही त्या गोष्टी मान्य केल्या। यामध्ये अशा शॉर्ट में हिंदी में शॉर्ट में ये रुको यार। कपिल सिब्बल जी ने आज जिस तरह से हमारे युक्तिवाद जो सुप्रीम कोर्ट में हुआ उसको कल दोपहर को 2 बजे कंटिन्यू होगा। कई मुद्दे इसमें आए कि ओरिजिनल पार्टी और लेजिस्लेटिव पार्टी इसमें क्या फ़र्क है, और जो ओरिजिनल पार्टी की जो एक जिम्मेदारी रहती है, उसका जो एक भूमिका रहती है, वो लेजिस्लेटिव पार्टी से कई ज़्यादा रहती है। इस बात को तर्क के साथ में वो कपिल सिब्बल जी ने आज सर्वोच्च न्यायालय में यहाँ पे प्रत्येक गोष्टीवर आणि त्याला सुभाष देसाई केसमध्ये दुजोरा आहे। सुभाष देसाई केस चैनल बैन हो जाएंगे, इनको हर दिन समझाते हम लोग। आपण पाहतोय आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाचा आजचा हा दिवस होता। आजची सुनावणी संपलेली आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली। तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला, पक्षाची बाजू मांडली, कायदेशीर सगळ्या बाबी मांडलेल्या आहेत। आता उद्या पुन्हा या संदर्भात सुनावणी होणार आहे। उद्या पुन्हा दुपारी 2 वाजता शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुनावणी होणार आहे। नार्वेकरांकडे आमदार अपात्रतेचे अधिकार होते यावर सुद्धा कपिल सिब्बल यांनी जोर दिला, हा मुद्दा त्यांनी लावून धरला। तर सुशांत सावंत आमचा प्रतिनिधी पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अपडेट जाणून घेऊयात। सुशांत, काय अपडेट्स आणखी? स्नेहा, आपण बघितलं असाल तर उद्या पुन्हा 2 वाजल्यापासून सुनावणी जी आहे ती सुरू होईल। कपिल सिब्बल उद्या आणखी काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते न्यायालयासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत। मात्र आजच्या सुनावणीत आपण बघितलं असाल तर कपिल सिब्बल यांनी कशा पद्धतीने या घटना, ज्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या घडत गेल्यात, कशा पद्धतीने आमदार अपात्रतेचा जो निर्णय जो आहे त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे, राज्यपालांच्या भूमिकेवर भाष्य केलेलं आहे। त्यासोबत जी भरत गोगावले यांची निवड होती, जी नियुक्ती करण्यात आली ती कशी चुकीची आहे, खरा पक्ष कोणता हे सांगण्याचा देखील कपिल सिब्बल यांचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे उद्या कपिल सिब्बल आणखी कोणते मुद्दे महत्त्वाचे मांडणार आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजच्या पूर्ण सुनावणी दरम्यान आपण बघितलं असाल तर कपिल सिब्बल यांनी एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने घडत गेल्या। अनेक मुद्दे त्यांनी मांडले, त्यांनी परिच्छेद 15चा देखील उल्लेख केलेला आहे। कशा पद्धतीने न्यायालयाने विचार करायला हवा की एखादा कोणीतरी येतो, पक्ष फोडतो आणि त्यानंतर त्या पक्षावर दावा ठोकतो, ह्या गोष्टी पुढे घडू नये या दृष्टिकोनातून देखील न्यायालयाने विचार करायला हवा असं देखील कपिल सिब्बल यांनी सांगितलं। त्यासोबत आणखी काही महत्त्वाच्या घटना ज्या आहेत त्यांनी या संपूर्ण सुनावणी दरम्यान सांगितलेल्या आहे। 2018ची घटना अस्तित्वात होती, त्या सर्वांची नियुक्ती जी आहे ती 2018च्या घटनेनुसारच झाली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी या सुनावणी दरम्यान सांगितलं आहे। 2018च्या घटनेनुसारच त्यावेळी काम करण्यात आलं होतं। आपण बघितलं असं तर सातत्याने घटना दुरुस्तीचा प्रश्न जो आहे तो समोर येत होता। ठाकरेंच्या शिवसेने देखील करून सांगण्यात येत होता की आम्ही जी घटना बनवली आहे त्यानुसारच सगळ्या पुढे गोष्टी घडायला हव्या होत्या। मात्र त्यानंतर ज्यावेळी फूट पडली त्यानंतर शिवसेनेच्या घटनेचा देखील उल्लेख करण्यात आला, त्याचाच उल्लेख आता कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्यासोबत कपिल सिब्बल म्हणतात की पक्ष 2018च्या घटनेनुसारच चालत होता, हे दोन्ही बाजूंनी मान्य केलं असतानाही निवडणूक आयोग काय म्हणतोय
तर ही घटना माझ्यासमोर उपलब्ध नाही, त्यामुळे मी ती पाहणार नाही. त्यामुळे निवडणूक आयोगावर देखील कपिल सिब्बल यांनी ताशेरे ओढल्याचं बघायला मिळते. कपिल सिब्बल यांनी बोट ठेवल्याचं बघायला मिळते निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर. त्याचसोबत ते म्हणतात की परिषद 15 अंतर्गत पक्षाची घटना लोकशाही मार्गाची आहे की नाही हा तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कुठे आहे, असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे आजच्या युक्तिवादादरम्यान. त्यासोबत पक्षाची घटना वैध आहे की लोकशाहीवादी आहे हे ठरवण्याचा अधिकार परिषद 15 अंतर्गत निवडणूक आयोगाला अजिबात दिलेला नाही, असं कपिल सिब्बल म्हणतात. त्यासोबत तो त्यांच्या अधिकार क्षेत्राचा भागच नाही, त्यामुळे निवडणूक आयोग असं कसं म्हणू शकतं, असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबत 2018च्या घटनेचा विचार करायचाच नाही, तर मग आम्ही जिथे प्रचंड बहुमतात होतो त्या पक्ष संघटनेच्या रचनेची तपासणी करायची नाही, अशा निष्कर्षावर नक्कीच सुशांत, आयोग आलाय. आणखी अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत. मात्र एक तपशील पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. आजची अत्यंत महत्त्वाची ही सुनावणी होती. आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. तर या वादाप्रकरणी कपिल सिब्बल यांनी दावा केलेला आहे 2013-2018च्या पक्षघटनेनुसारच शिवसेनेनं सर्व निवडणुका लढवलेल्या आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं मोठा विजय मिळवला होता आणि त्यामुळे या घटनेच्या वैधतेवर प्रश्नच उद्भवत नाही. तर पक्षघटना वैध अवैध ठरवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला नाहीये, यावर कपिल सिब्बल यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. आणि तरी सुद्धा 2013 आणि 18ची घटना नोंदी नसल्याचं सांगून दुर्लक्ष करण्यात आलं होतं या प्रकरणामध्ये, असा आरोप सुद्धा सिब्बल यांनी केलेला आहे. तर विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही, याचा पुनरुच्चार सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादामध्ये केलेला आहे. तर पक्षप्रमुखालाच गटनेता बदलण्याचा अधिकार असतो, मात्र तेव्हा शिंदे यांची त्यामुळे झालेली नियुक्ती गटनेता म्हणून ही चुकीचीच आहे, असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर आमदारांना पक्ष नेतृत्व बदलण्याचा अधिकार नाही आहे, असा सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे. तर 31 आमदार सुरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले. सगळा खरं तर या घटनाक्रम कपिल सिब्बल यांनी सांगितला, कोर्टासमोर मांडला. त्यानंतर शिंदेंना गटनेते पदावरून हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आणि उपसभापतींनी त्या निर्णयाला मान्यता दिल्याचा दावा सुद्धा यात करण्यात आलेला आहे. तर गटनेता किंवा मुख्य प्रतोद बदलण्याचे अधिकार हे आमदारांच्या गटाला नसतात, हे सुद्धा कपिल सिब्बल यांनी या सुनावणीच्या दरम्यान बाजू मांडताना सांगितलं. विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा बदल स्वीकारणं बेकायदेशीर होतं, जे तेव्हा मिलिंद नार्वेकर यांनी केलं होतं विधानसभा अध्यक्ष म्हणून, असं सुद्धा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. तर 31 आमदार वेगळे जाणं म्हणजे पक्ष स्वेच्छेने सोडल्याचा पुरावा ठरू शकतो. आणि हा प्रश्न महाराष्ट्रापुरताच नाहीये, तर लोकशाहीच्या भवितव्याशी संबंधित आहे. हा मुख्य मुद्दा, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या प्रकरणाच्या सुनावणीच्या दरम्यान ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे. ही आणि परिच्छेद 2 संविधानामध्ये आपल्या आहे, हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील. शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे. जबाबदारी होती पण त्याचा पालन केला नाही.